या अनेक कुटुंबांसाठी आई हीच सर्व काही सांभाळणारे केंद्रस्थानी असते. कठीण काळात कुटुंबासाठी तिचा एक आधार बनते. ती एकाच वेळी मुले, काम, आर्थिक व्यवहार आणि घराची जबाबदारी सांभाळते. जेव्हा तिचे स्वातंत्र्य आणि हक्क हिरावले जातात तेव्हा त्याचा परिणाम केवळ तिच्यापुरता मर्यादित राहत नाही. तरीही अशा परिस्थितीत ही आई अनेकदा आपल्यावर अवलंबून असलेल्या लोकांचे संरक्षण व पालनपोषण करण्यासाठी लढत राहते. हेच वास्तव साक्षी जगत होती. दररोज सकाळी शाळेची घंटा वाजण्यापूर्वीच साक्षी कामावर हजर असायची. ती मध्य प्रदेश या राज्यात एक शाळा चालवत होती आणि आपल्या कुटुंबाची, 2 मुलांची आणि मधुमेहाच्या गंभीर आजारातून बरे होत असलेल्या पतीची काळजी घेत मुलांना शिकवत असे. साक्षीसाठी शाळा खूप महत्त्वाची होती. तिथे 350हून अधिक मुले शिकत होती. त्यापैकी अनेक मुली अशा कुटुंबातील होती ज्यांच्याकडे परवडणारे पर्याय फार कमी होते. ती त्यांच्या आयुष्यात एक खंबीर आई समान होती. साक्षी आणि तिची मैत्रीण आदिती, जी शाळेत शिक्षिका होती, या दोघीही चर्च आणि त्यांच्या स्थानिक समाजाची सेवा करण्यासाठी कटिबद्ध होत्या. 3 मे 2022 रोजी त्यांनी एका ख्रिश्चन संमेलन संजीवन सभेचे आयोजन करण्यास मदत केली, ज्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या होत्या. या संमेलनाला जवळपास 400 लोक उपस्थित होते. साक्षी आलेल्या पालकांसाठी जेवण बनवण्यासाठी थोड्या वेळेसाठी घरी परतली असताना कार्यक्रमाच्या ठिकाणी एका जमावाने आदितीला घेरले आणि त्या दोघींवर धर्मांतराचे आरोप केले. जेव्हा आदिती पळून साक्षीच्या घरी गेली तेव्हा तिथेही दुसरा जमाव जमा झाला होता. जो घोषणाबाजी करत होता आणि त्यांचे घर व गाडी जाळून टाकण्याची धमकी देत होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून संमेलन थांबवले. त्यानंतर लगेचच कोणताही पुरावा नसतानाही साक्षी आणि आदितीवर राज्याच्या धर्मांतरांविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्याची मागणी पसरली. दोघींच्या मित्रमैत्रिणींनी संबंध तोडले. ते सर्व या दोघींच्या विरोधात गेलेले काही लोक असे होते ज्यांना त्या अनेक वर्षांपासून ओळखत होत्या. या सर्व गोष्टींचा शाळेवर तात्काळ परिणाम झाला. आरोप समोर आल्यानंतर घरमालकाने भाडे करार रद्द केला. साक्षीने शाळा चालूच ठेवून खूप धडपड केली आणि जास्त भाडे असूनही तात्पुरत्या वर्गखोल्यांची व्यवस्था केली. शाळेची 9वी आणि 10वी चालवण्याची परवानगीही रद्द झाली. जवळपास 150 मुलींनी शाळेत येणे बंद केले. घरी शस्त्रक्रियेनंतर तिचा नवरा काम करू शकत नव्हता. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची बरीचशी जबाबदारी साक्षीवर आली. वाढत्या दबावाखालीही तिने शाळा चालू ठेवली. ती नंतर म्हणाली, माझ्या कुटुंबासाठी जे काही येईल ते सहन करायला मी तयार होते. मला पुढे जात राहणे आणि कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक होते. सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालय या दोघांनीही अटकपूर्व जामीन नाकारला. अटक अटळ असल्याने साक्षी आणि आदिती यांनी ADF इंडियाची संलग्न वकिलांच्या मदतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. कायदेशीर दिलासा हळूहळू मिळाला. फेब्रुवारी 2023 सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम संरक्षण मंजूर केले. त्यानंतर 1 महिन्याने अटकपूर्व जामीन मंजूर झाला. ADF इंडियाशी संलग्न वकिलांनी खटल्यादरम्यान त्या महिलांचे प्रतिनिधित्व करणे सुरू ठेवले. त्यानंतर 23 एप्रिल 2026 रोजी घटनेच्या जवळपास 4 वर्षांनंतर खंडवा येथील सत्र न्यायालयाने दोन्ही महिलांना सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले, कारण त्यात कोणतेही सक्तीचे धर्मांतर, आमिष
किंवा कायद्यानुसार कोणताही गुन्हा आढळत नाही. जेव्हा कायदेशीर छळ वर्षानुवर्षे चालतो तेव्हा त्याचे परिणाम क्वचितच न्यायालयापुरते मर्यादित राहतात. कुटुंबाची स्थिरता धोक्यात येते, उपजीविका विस्कळीत होते, मुले भीती आणि आरोपांच्या छायेत वाढतात. ह्या ओझ्याचा असमतोल वाटा अनेकदा महिलांना सहन करावा लागतो. गेल्या एका वर्षात देशभरात किमान 2074 महिला धार्मिक घटनांमध्ये लक्ष्य बनल्याची नोंद झाली आहे. अनेकांना केवळ धर्मांतर विरोधी कायद्यांअंतर्गत गुन्हेगारी आरोपांचाच नव्हे तर सामाजिक एकाकीपणा, लोकांचा विरोध, जबरदस्ती आणि कोठडीतील त्रासही सामना करावा लागतो. ADF इंडियाशी संलग्न असलेले वकील धर्मांतर विरोधी कायद्यांअंतर्गत लक्ष्य बनलेल्या व्यक्तींचा बचाव करत आहेत आणि घटनात्मक न्यायालयांसमोर या कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला व गैरवापराला आव्हान देत आहेत. ह्या मातृदिनी साक्षीसारख्या मातांसोबत उभे राहा, ज्या प्रचंड दबावाखाली असूनही आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी, आपला सन्मान जपण्यासाठी आणि आपली विश्वास व स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहे. गोष्ट प्रियांनो ऐकली. मला माहीत नाही किती जणांचं लक्ष होतं किंवा लांब होती ती गोष्ट. जी नावं प्रियांनो आपण ऐकली ती नावं बदलण्यात आलेली आहेत आणि मध्य प्रदेशमधली ही भयंकर घटना आहे. 2000पेक्षा जास्त स्त्रिया या अशा गोष्टींना प्रियांनो सामोरं जात आहेत. आज मायवारच्या दिवशी आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. कुठल्याही प्रकारे आपल्याला प्रियांनो त्रास नाही, छळ नाही, परंतु अशा ह्या स्त्रिया आहेत की विश्वासासाठी त्यांना छळाला सामोरं जावं लागत आहे. आपण पूर्वी प्रियांनो फक्त छळाच्या गोष्टी दुसऱ्या देशांमध्ये ऐकायचो, पण आज अशा पण स्त्रिया आहेत ज्या आपल्या प्रियांनो भारत देशात, महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रियांनो आहेत. पण ही एक केस प्रियांनो आपल्यासमोर ठेवलेली आहे की फक्त ख्रिस्ती संमेलनाला मदत केली, जे उपस्थित आलेले पाळक आहेत त्यांच्यासाठी जेवण बनवलं, एवढ्या कारणावरून तिथल्या कट्टरपंथी लोक जे आहेत त्यांनी घेराव घेतला आणि 4 वर्ष प्रियांनो या मातांना छळाला सामोरं जावं लागलं. त्यांना काही दिवस कारागृहामध्ये म्हणजे जेलमध्ये सुद्धा टाकण्यात आलेलं आहे. परंतु प्रियांनो आपण विचार करतो की खरंच एखाद्या बाईवरती असा जर प्रसंग आला, आपल्यापैकी सुद्धा कितीतरी स्त्रिया आहेत कदाचित या छळामधून ते गेले असतील, वेगवेगळे छळ आहेत, पण घरातला मुख्य माणूसच डायबिटीसच्या आजारामुळं, ऑपरेशन झाल्यामुळं त्यालासुद्धा काही काम करता येत नाही. अशा स्त्रियांची प्रियांनो आठवण ठेवणं फार गरजेचं आहे. आपण दरवर्षी मायवार म्हणून प्रियांनो साजरं करत असतो, परंतु अशा पण आज स्त्रिया आहेत, माया आहेत, आई आहेत की त्यांना प्रियांनो आजही समजत नाही की आपलं कुटुंब कसं सावरावं, आपलं स्वतःचं जीवन कसं सावरावं. वेगवेगळे केसेस दर दिवशी प्रियांनो ऐकायला मिळतात आणि आता तर महाराष्ट्रामध्ये प्रियांनो उच्चांक व्हायला लागलेला आहे. स्त्रियांवरती होणारे अत्याचार दुसऱ्या राज्यांमध्ये नाही, परंतु आपल्या राज्यामध्ये मात्र फार भयंकर रीतीने चालू आहेत. आणि कधी आपण हा विचार केला की आपण ख्रिस्ती म्हणून आपली भूमिका काय आहे या अत्याचारामागे? जे लोक आहेत प्रियांनो त्यांना आपण कधी त्या ठिकाणी थांबवलं आहे का? बऱ्याच वेळेला प्रियांनो आपल्याला माहीत असतात, आपल्या अवतीभोवती कदाचित आपल्या नातेवाईकांमध्ये अशा माता प्रियांनो ज्यांच्यावर वेगवेगळ्या रीतीचे अत्याचार होत आहेत, पण आपण शांत बसतो. आपण म्हणतो जाऊ दे, त्यांचं त्यांनी बघावं, आपण काय करावं असं म्हणून प्रियांनो कधी कधी दुर्लक्ष करतो आपण, मग ते शेजारी असतील किंवा नातेवाईक असतील. परंतु प्रियांनो आपल्याला पाहायचं आहे की देवबापाने आपल्याला शहाणपण दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे आणि म्हणून आपल्याला त्याचा उपयोग करणं गरजेचं आहे. फार वर्षापूर्वी प्रियांनो मी एक गोष्ट सांगितली होती आंध्र प्रदेशमधली सुद्धा, ती सुद्धा किती लोकांना आठवते माहीत नाही. आंध्र प्रदेशमधल्या एका रेल्वे स्टेशनवरती दोन्ही बाजूला प्लॅटफॉर्म होते. एका प्लॅटफॉर्मवर लोक
गाडीची वाट बघत होते की प्रवास त्यांचा सुरू होईल, ट्रेन आल्यानंतर ते बसतील. त्या गर्दीमध्ये एक मिशनरी बाईसुद्धा होती. ती परदेशातली होती, भारतीय लोकांमध्ये प्रियानो ती मिसळून राहत होती. तिच्याबरोबर दुसरेसुद्धा सहकारी होते आणि ट्रेन यायला अजून वेळ होता. आणि अचानक तिचं लक्ष प्लॅटफॉर्मच्या पलीकडे असलेल्या दोन त्या ठिकाणी म्हणजे स्त्री पुरुष होते त्यांच्याकडे गेलं आणि तो पुरुष अगदी वाईट रीतीने त्या बाईला मारत होता प्लॅटफॉर्मवरती. आणि सगळे प्लॅटफॉर्मवरचे इकडचे लोक आणि तिकडच्या प्लॅटफॉर्मवरचे लोक नुसते बघायची भूमिका घेत होते, पण कोणी कोणाला का त्या ठिकाणी बोलत नव्हतं. सगळ्यांचं लक्ष तिकडे लागलं होतं. ते मोठमोठा आवाज पण चालला होता. या मिशनरी बाईने त्या प्लॅटफॉर्मला क्रॉस करून, पलीकडून रेल्वे लाईन क्रॉस करून ती त्या प्लॅटफॉर्मवर पलीकडच्या चढली आणि त्या बाईला बाजूला घेऊन त्या मनुष्याला तिने 2 मुस्काडात मारले, मिशनरी बाईने. आणि तो मनुष्य त्या ठिकाणी म्हणाला, तुम्ही का मध्ये पडता? आमचं नवरा बायकोचं भांडण आहे, आम्ही आमचं काही करू. ती बाई म्हणाली, तुमचं नवरा बायकोचं भांडण असेल तर ते घरी जाऊन सॉल्व करायचं, तमाशा इथं करायचं नाही. सगळ्यांच्या समक्ष तुम्ही त्या बाईला एवढं वाईट रीतीने मारत आहात. ती हतबल झालेली आहे. आणि आसपासच्या लोकांना सुद्धा ती म्हणाली, ही तुमची बहीण लागत नाही का? ही तुमची बहीण लागत नाही का? तिला मदतीला का जात नाही? प्रॉब्लेम असतील नवरा बायकोंमध्ये ते घरी सॉल्व करा, पण लोकांमध्ये तमाशा नको. अशा भयंकर गोष्टी प्रियानो होत आहेत जगामध्ये. आणि ही घटना मी तुम्हाला सांगतो प्रियानो, अशा अनेक घटना प्रियानो आज भारत देशामध्ये याहीपेक्षा वाईट रीतीने प्रियानो चालू आहेत. सो मायवारचा दिवस हा फक्त प्रियानो आपण चर्चमध्ये वचनामधून पाहणारेच असावे असं नाही, तर आपली एक जबाबदारी आहे प्रियानो. समाजामध्ये राहत असताना आपण समाजाला सुद्धा काहीतरी त्या ठिकाणी शिकवणं गरजेचं आहे. स्त्रियांबद्दल विशेष करून या दिवसांमध्ये काळजी घेणं आणि वेगवेगळ्या रीतीने प्रियानो त्यांनासुद्धा कायदा काय हक्क देत आहे किंवा कायद्याच्या गोष्टी किती आहेत यासुद्धा समजावून सांगणं प्रियानो फार महत्त्वाचं आहे. सो देवाच्या या 2 स्त्रियांमुळे आपल्याला दिसून येतं की यांनासुद्धा मागच्या महिन्यात त्यांना प्रियानो तो जामीन मंजूर झालेला आहे आणि 4 वर्षापासून त्या लढत आहेत. जो एक ख्रिस्ती वकिलांचा जो गट आहे ते अशा वेगवेगळ्या लोकांना प्रियानो मदत करत आहेत. ते धावून जातात आणि जे सेवक आहेत त्यांच्यासाठी लवकरात लवकर जामीन कसा मिळेल. आणि त्याच्यामध्ये कितीतरी पाळकीन बाया पण आहेत. पाळकाबरोबर पाळकीन बायासुद्धा प्रियानो जेलमध्ये टाकल्या गेलेल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये उच्चांक आहे ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रियानो अशा काही गोष्टी झालेल्या आहेत. परंतु ज्या वेळेला प्रियानो अशा परिस्थितीला आपण पाहतो, त्या 2 स्त्रियांबद्दल जर आपण म्हटलं, साक्षी आणि दुसरी आदिती, विश्वासामध्ये ते कायम राहिले. घेराव झाला, दुसऱ्या कट्टरपंथी लोकांनी त्यांच्यावर दबाव टाकला, पण त्यांच्या विश्वासापासून ते दूर हटले नाही. त्यांनी त्यांची सेवा चालूच ठेवली होती. आणि जरी दबाव आला तरी प्रियानो आता त्या केसमधून बाहेर आल्यानंतर सुद्धा ते प्रभूची सेवा प्रियानो परत एकदा करत आहेत. हा विश्वास जो आहे प्रियानो तो त्या काळात भक्कम रीतीने असणं फार गरजेचं आहे. पुरुष माणसंसुद्धा कधी कधी प्रियानो डगमगून जातात. स्त्रियांना बिचारांना वाईट रीतीने प्रियानो त्या ठिकाणी ह्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं, परंतु त्या टिकून राहिलेल्या आहेत. आज जो परत एकदा आपण शास्त्रभाग काढला आहे तो 2 तिमोथी 1 अध्याय आणि 5वं वचन प्रियानो तुमचं सर्वांचं लक्ष मला माहीत आहे तिकडे लागलेलं आहे. आणि या दिवसांमध्ये हे वचन फार महत्त्वाचं आहे. आणि पौल तिमोथ्याला जे 2रं पत्र लिहित आहे त्याच्या 1 अध्यायाच्या 5वं वचन म्हटलेलं आहे, तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लुईस हिच्या ठाई होता, तुझी आई युनिके हिच्या ठाई होता आणि तोच तुझ्याही ठाई आहे असा मला भरवसा आहे. विश्वासाबद्दल पौल म्हणत आहे प्रियानो, तिमोथीला पत्र लिहून तो सांगत आहे. तिमोथी एक तरुण मुलगा आहे.
आणि जो प्रियानो सेवेमध्ये, पावलाच्या सेवा कार्यामध्ये प्रियानो त्याची भेट झाल्यानंतर सेवेमध्ये तो उतरलेला आहे. आणि हा एक असा तरुण होता की जो विश्वासामध्ये खूप, ज्याला इंग्लिशमध्ये शब्द म्हटलेला आहे व्हायब्रंट, फार संजीवन आणणारा त्याचा विश्वास होता. परंतु काही वेळेला प्रियानो आपण पाहायला मिळतं आपल्याला की हा विश्वास चांगला होता, पण पौलाला त्याला मार्गदर्शन करावं लागलं. कारण तिमोथी एक असा तरुण होता की त्याला आजारपण व्हायचं, दुखणं व्हायचं, तर तो औषध घेत नव्हता. औषध टाळायचं आणि तो म्हणायचा मी प्रार्थनेनेच बरा होईल. आपल्याला माहिती आहे प्रियानो, पावलाने त्याला सांगितलं की नुसतंच पाणी पीत राहू नको, तर कधी कधी काय कर द्राक्षरस प्रियानो लक्षात घ्या, एक औषध आहे. ते दारू नाही म्हटलेलं बरं का. पाऊल सांगतो ते मग त्याला नेहमीच पाणी पिऊ नको, तो प्रार्थना करून पाणी पित होता, मला देव बरं करेल. पण त्याला तो सांगत आहे की नेहमीच पाणी पित जाऊ नको, तर द्राक्षरस म्हणजे ताबडतोब जो द्राक्षांचा ज्यूस काढला जातो तो तुझ्या पोटासाठी चांगला आहे. सेवेसाठी प्रियानो तिमोथी बाहेर जायचा वेगवेगळ्या रीतीने. जसं आपण प्रियानो कोणाला ॲसिडिटी होते, पोटाचा त्रास होतात, पाणी बदलतं, अशा समस्या त्याला सुद्धा होत्या. आणि म्हणून पोटाचा त्रास असल्यामुळे तो प्रार्थना घेऊन पाणीच प्यायचा आणि औषध घ्यायचा नाही. द्राक्षरस जो आहे तो एक औषध होतं प्रियानो, आणि औषध तो घेत नाही म्हणून पावलाने त्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की नेहमीच पाणी पिऊ नको, तर द्राक्षरस घेत जा, तुझ्या पोटाला तो शांत राहील. सो विश्वास चांगला होता, व्यवस्थित आहे, पण अतिपणा करू नको, त्याला तो सांगत आहे. अतिपणा होतो कधी कधी. आणि त्याच विश्वासाबद्दल ज्या वेळेला तो म्हणतोय की तो विश्वास पाहिल्याने तुझी आजी लुईस हिच्याटाई होता. पावलाला त्याचं घर माहीत आहे, त्याच्या घरातली परिस्थिती माहीत आहे, त्याची आजीसुद्धा विश्वासामध्ये आहे, आणि ती एक यहुदी आहे आजी, आणि तिचं त्या ठिकाणी प्रियानो परिवर्तन झालेलं आहे. पण पुढं तो म्हणत आहे तिच्या ठाई तुझी आजी लुईस हिच्या ठाई होता, तुझी आई युनिके हिच्या ठाई होता. लुईस आहे आणि युनिके आहे, दोन स्त्रिया आहेत. त्यांच्या विश्वासाबद्दल प्रियानो पाऊल पत्रामध्ये तिमोथेला उद्देशून लिहित आहे. माझ्या जीवनामध्ये म्हणा किंवा तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात पहिला शिक्षक कोण असतं, तर ती आपली आई असते. सगळ्यात पहिली शिकवणारी. बाप नसतो, शिस्तीसाठी बाप आहे, पण शिकवण्यासाठी आई असते. आई सुरुवातीपासून त्या बाळाला, जसा त्याचा जन्म होतो तेव्हापासून प्रियानो त्याच्याशी संभाषण, कम्युनिकेशन, बोलणं जे आहे ते सुरू करत असते. आणि नुसतंच ती आई नाही, तर आपल्या घरात जसं माहिती आहे प्रियानो, बाळाला जन्म दिल्यानंतर सगळ्या स्त्रियांना तसं मिळत नाही. एक तर आपली आई त्या ठिकाणी किंवा सासू बाळाला सांभाळण्यासाठी, मदत करण्यासाठी असतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे की बाळणपण जे आहे ते घरी होतं, मग आजी पण असते आणि घरातले बाकीच्या मावश्या असतात, ते सुद्धा काळजी घेत असतात. आमच्या वेळेला पाळकीनबाईला त्यांच्या बहिणी आल्या होत्या. आजी तर कुठल्याच बाजूने होतं, कारण आम्ही लांब होतो घरापासून आणि सगळे एकटे बघायच्या. पण लहानपणापासून त्यांचं जे मुलांबरोबर संभाषण आहे, कम्युनिकेशन, हे मी इतकं पाहिलेलं आहे की प्रियानो ज्या वेळेला आमच्याकडे स्कूटर होती, बाईक होती, तर इथून पुण्याला जात असताना पाळकीनबाई प्रार्थनेला म्हणा, खास करून प्रार्थेन जास्त बाईकवर आमच्याबरोबर ट्रॅव्हल झालेलं आहे. अभिज्ञ ज्या वेळेला आला त्यावेळेला गाडी आली, कार आली होती. पण इथून पुण्याला जाऊस्तोवर या गेटपासून पाळकीनबाई गाणं सुरू करायचे, ते पुण्याच्या दारापर्यंत उतरूस्तोवर
कितीतरी लहान कोरसस म्हणा, गाणी म्हणा, प्रार्थने एकटा त्या ठिकाणी गात राहायचं आणि ते त्याला मदत करायचे. त्यावेळेला किती गाणी होती त्याची? 150च्या आसपास गाणी, बाईकवरती प्रवास करता करता. एक प्रकारची ती प्रार्थना होती, देवाला उद्देशून प्रियानो गीत गाणं, स्तुती करणं. म्हणजे आज काही लोकांना वाटतं की दोन्ही मुलं प्रभूच्या सेवेमध्ये एवढे पुढं आहेत. अगदी लहानपणापासून प्रियानो, तुम्ही पण केलेलं आहे, मी नाही म्हणत नाही, पण अगदी लहानपणापासून त्यांचा जन्म झाल्यापासून जे फीडिंग झालेलं आहे, त्यामुळे प्रियानो एक वृक्ष म्हणून आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. पौल तिमोथेची आठवण करून त्या ठिकाणी घेत आहे. तो म्हणत आहे, आजीपासून तो विश्वास तुझ्या आजीमध्ये होता, त्यानंतर तुझ्या आईमध्ये तो आलेला आहे, आणि मग आईमधून नंतर प्रियानो तो तुझ्याकडे आलेला आहे. ती परंपरा आहे प्रियानो. मुलांना आईच वळण लावत असते, पण आईच्याच हातामध्ये शिक्षण सुद्धा असतं आणि आध्यात्मिक जीवन सुद्धा प्रियानो आईच्याच हातामध्ये आहे. आणि त्या आईला जर तिच्या आईकडून म्हणजे आजीकडून जर ते मिळालेलं आहे, तर ती परंपरा प्रियानो पुढं राहते, ही देवाच्या वचनामधून देखील शिकायला मिळत आहे. मग ते फक्त प्रियानो स्त्रियांकडूनच नाही, माझ्या देखील वैयक्तिक जीवनामध्ये मला अजूनही आठवतं प्रियानो, माझी सुद्धा आई प्रियानो ती प्रभूमध्ये नव्हती, ती हिंदू धर्मातून आली होती. आणि वडिलांनी तिला सुवार्ता चांगल्या रीतीने सांगितली होती. दोघंही एकाच ठिकाणी कामाला होते, सरकारी ऑफिसमध्ये. त्यांचं लव्ह मॅरेज झालं आणि मग लग्न झाल्यानंतर प्रियानो वडिलांनी पुण्यातले सगळे चर्चेस तिला फिरून दाखवले, तुला कुठं आवडतं सांग. आणि सगळे चर्चेसमध्ये तिला फिरून झाल्यानंतर तिला पेंटिकॉस्टल चर्च आवडलं. कारण बाकीच्या ठिकाणी भपकेपणा, अगदी नटून थटून येणारे, प्रार्थनेला येतात का कशासाठी येतात हे समजेना. ती म्हणाली मला ते पटत नाही आहे. पण मग माझ्या जन्मानंतर आणि माझ्या भावाच्या जन्मानंतर आम्हाला रोज रात्री ती घेऊन बसायची. विश्वासामध्ये ती भक्कम झाली, पण आम्हाला काही मोठी प्रार्थना करता येणार नाही, म्हणून मला अजूनही ती प्रार्थना आठवते. ती मला सांगायची, आमच्या दोघांना बोलायला लावायची, दे बापा आम्हाला शहाणपण दे, बुद्धी दे, अभ्यासाची गोडी लागू दे. कारण मी मुळातच अभ्यासात फार कमी होतो, कमी म्हणजे फारच 0. भाऊ चांगला होता, पण म्हणून रोज प्रार्थना करायला लावायची की अभ्यासाची गोडी लागू दे, तुझं वचन वाचण्याची गोडी लागू दे, आणि आमचं आयुष्य तू आशीर्वादित कर, आमेन. किती मोठी प्रार्थना होती. एवढीच प्रार्थना रोज रोज ती बोलायची आणि तिच्या मागं आम्हाला प्रेरणा बोलायला लागायचं. आणि नंतर मी जसा मोठा झालो तसं मी तिला सांगायला लागलो की तू बोलू नको, आम्हीच बोलतो. आम्हाला झाली ती पाठ आता. आणि मग कितीतरी वर्ष असं वाटायचं की हीच प्रार्थना असते, याच प्रार्थनेने देव आपली प्रार्थना ऐकतो. पण अभ्यासात काही प्रगती दिसली नाही, भावाची दिसली. आणि नंतर नंतर विचार करायला लागलो, आपण तर खूप प्रार्थना करत होतो, अभ्यासाची गोडी लागू दे. मला अजून हा शब्द आठवतो, अभ्यासाची गोडी लागू दे, तुझं वचन वाचण्याची गोडी लागू दे. आज कळतंय मागं वळून, ती प्रार्थना जी आईने 2-3 वाक्यांमध्ये शिकवली होती, वचनाची गोडी लागू दे, ती मात्र झाली. अभ्यासही झाला नंतरच्या काळात. म्हणजे आज जे तिला विश्वासामध्ये तिच्या आईकडून मिळालं नाही, कारण ती हिंदू होती. माझ्या मुलांना म्हणा, आज पाळकीनबाईने ज्या प्रकारे शिकवलं आणि ती वाढत आहेत, आज एवढ्या वयामध्येच ते एवढं मोठं कार्य करत आहेत देवबापाचं. मला नाही तसं जमलेलं, पण माझ्या आईने जी छोटीशी प्रार्थना मला शिकवली, त्याच्यामुळं आज एवढा मोठा परिणाम दिसून येत आहे. विचार करा, प्रत्येक आईचं जे इन्व्हेस्टमेंट आहे, गुंतवणूक आहे प्रियानो, ती किती फार महत्त्वाची आहे, अगदी लहान वयापासून. आणि पौलाने तिमोथीला त्याची आठवण करून दिलेली आहे.
एका सेवकाने प्रियांनो असं म्हटलेलं होतं की आमच्या लहानपणी आमची परिस्थिती फार चांगली नव्हती, आम्ही फार गरीब होतो, परंतु विश्वासामध्ये आमच्या आईने आम्हाला इतकं श्रीमंत केलंय की आम्ही आज देवाची सेवा फार मोठ्या रीतीने करत आहोत. लहानपणी प्रियांनो कदाचित आपल्या सगळ्यांचीच परिस्थिती चांगली नसेल, भयंकर वाईट परिस्थिती आजही काही कुटुंबांना जावं लागत असेल, पण तरी देखील विश्वासामध्ये जे रोज आपण वाढतोय ते प्रियांनो फार महत्त्वाचं आहे. देव तिकडे देखील लक्ष देत आहे. आणि प्रत्येक माता जे प्रियांनो भयंकर परिस्थितीमधून जात असेल किंवा समृद्ध असेल, व्यवस्थित असेल, आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची माता असू द्या, परिस्थिती कशी असू द्या, पण मुलांना आध्यात्मिक वळण लावणं, शिस्त लावणं प्रियांनो, हे आज तिची पण फार मोठी जबाबदारी आहे. आणि तीच सगळं काही प्रियांनो करू शकते. कदाचित काही वडिलांनी देखील प्रियांनो काही गोष्टी केल्या असतील आपल्यापैकी, तुम्ही करत असताल काही, पण जेवढं आई मुलांना प्रियांनो सांभाळून घेते किंवा सांगते, समजावून सांगते, ते आजही प्रियांनो मनुष्य म्हातारा जरी झाला, पुरुष माणूस, त्याच्या आईबद्दल त्याला जर विचारलं आणि सांगितलं तर ताबडतोब प्रियांनो जरी ती हयात नसली तर त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येणारच. त्याला आठवणार माझ्या आईने मला काय काय केलंय. क्वचित काही लोक असतात प्रियांनो की त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईचं प्रेम त्यांना मिळालं नसेल, पण देवबापाच्या वचनामधून प्रियांनो ज्या स्त्रिया शिकतात त्या खात्रीने आपलं कुटुंब सावरायला प्रियांनो नेहमी तयार असतात. आणि आज जरी आपल्याला भयंकर परिस्थिती वाटत असली तरी भविष्यामध्ये मात्र आज जे पेरलेलं आहे ते खात्रीने उगवणार आहे, निराश होण्याची गरज नाही आहे. प्रत्येक स्त्री प्रियांनो प्रार्थनेच्या द्वारे मुलांना शिकू शकते, क्षमा करणं प्रियांनो हे शिकू शकते. भयंकर परिस्थितीमध्ये असताना देवावरच अवलंबून राहणे, माणसावर नाही, हे प्रियांनो ती आपल्या मुलांना शिकू शकते. आणि ख्रिस्ती चरित्र कसं घडवावं हे देखील प्रियांनो मुलांना आईच शिकू शकते. फक्त मुलंच नाही तर प्रियांनो मुली देखील आहेत त्यामध्ये. आणि म्हणून जेव्हा आपण तिमोथेच्या जीवनाबद्दल बघतो, काही जणांनी हे ऐकलं पण असेल की त्याची आजी, तिमोथेची आजी ही होती विश्वासात, पण त्याचं स्वतःचं जीवन, तिमोथेचं जीवन दोन विश्वासामध्ये प्रियांनो तो जगत होता. म्हणजे काय बॅकग्राऊंड, त्याची आई जी आहे ती होती विश्वासामध्ये, पण बाप जो होता तो युनानी किंवा ग्रीक देवतांची पूजा करणारा होता. त्यांचं सुद्धा कदाचित लव्ह मॅरेज झाले का काय माहीत नाही, पण ग्रीक देवतांची उपासना बाप करणारा आहे, पण आई मात्र विश्वासामध्ये प्रियांनो वाढलेली आहे. आणि अशा नवरा बायकोंच्या अपत्य तिमोथी आहे की ज्याच्यावरती प्रियांनो ग्रीक धर्माचा देखील पगडा झालेला आहे आणि येशू ख्रिस्ताचा देखील विश्वास त्याच्यावरती झालेला आहे. परंतु पावलाच्या सेवा कार्यामध्ये प्रियांनो तो येशू ख्रिस्ताकडे किंवा पावलाकडे त्या ठिकाणी आकर्षिला गेलेला आहे आणि पुढे देखील प्रियांनो त्यांनी सेवा केलेली आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण पाहतो की आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला विश्वासामध्ये कोण वाढवत आहे, विश्वास आपला आहे तो ख्रिस्तावरती खरंच कसा आहे, आपली मुलं कोणत्या विश्वासामध्ये जगत आहेत हे पाहणं फार गरजेचं आहे. कदाचित आपल्यापैकी काही आजी आणि आजोबा झालेले आहेत, नुसत्या माताच नाही आहेत, पण आपल्या आता नातवंडांकडे आणि नातींकडे सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे की त्या कोणत्या विश्वासामध्ये नातवंडांना नातीला पाहत आहेत. जर कुठल्या तरी चुकीच्या मार्गाला जात आहेत, ताबडतोब प्रियांनो जसं त्या ठिकाणी शिकवलं जातं तसं विश्वासाबद्दल प्रियांनो असणं सुद्धा गरजेचं आहे. मुलांना आणि मुलींना प्रियांनो ती कोणतीही पिढी असू द्या, पवित्र शास्त्राचं रोज मनन आणि प्रार्थना आपली मुलं मुली
नातवंड नाती हे खरंच करतायत का नाही हे प्रियांनो चेक करणं फार गरजेचं आहे. आज प्रियांनो जरी ते मोबाईल्स त्यांच्याकडे आहेत आणि मोबाईलमध्ये प्रियांनो त्या ठिकाणी वचन वाचत आहेत. त्या दिवशी मी एका पालकाकडून प्रियांनो आम्ही ऐकलं, तो म्हणाला कोविडच्या काळामध्ये बायबल आणता येत नव्हतं किंवा मोबाईलवरती सगळं काही सुरू झालेलं आहे, पण आज आम्ही लक्ष देतो की मंडळीमध्ये सर्वांनी पवित्र शास्त्रच आणलं पाहिजे. कारण मोबाईल कधी कधी आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतं. आणि त्याने अगदी सांगितलं की मोबाईल आम्ही सगळ्यांना सांगतो बंदच ठेवायचा, आणि जर वाजलाच तर आम्ही व्हॉलेंटियर ठेवले चर्चमध्ये, वाजलंच तर त्याच्याकडून तो काढून घ्यायचा आणि त्याला नंतरच द्यायचं. म्हणजे चर्च ऑफ द नॅझरीनमध्ये सुद्धा असे काही पाळक आहेत की त्यांनी लक्ष दिलेलं आहे की भक्तीमध्ये ते स्वतः डिस्टर्ब होणार नाहीत आणि दुसऱ्यांना सुद्धा डिस्टर्ब होणार नाही. मोबाईलमध्ये कधी काय होतं प्रियांनो, जर वचन वाचतो, पाळकीनबाई त्या दिवशी मुलांनाही सांगत होते आमच्या की मोबाईलमध्ये आपण जरी बायबल वाचत असलो तर कधी कधी एखादं नोटिफिकेशन येतं, व्हॉट्सॲपचा मेसेज येतो, कुठला तरी SMS येतो, तुम्ही ईमेल चालू ठेवलेला असेल तर ईमेल त्या ठिकाणी दिसतं की बाबा याचा ईमेल आलेला आहे. मग सोशल मीडियाचे सगळे नोटिफिकेशन त्या ठिकाणी झळकत असतात आणि तुम्हाला मग तिकडे लक्ष अट्रॅक्ट होऊन जातं. आणि म्हणून पवित्र शास्त्र जर वाचायचं आहे तर तुम्हाला ते बायबल घेऊन बसलं पाहिजे आणि मोबाईल जो आहे तो एकदम शांत प्रियांनो त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. व्हायब्रेटर ठेवा नाही तर बंद ठेवा. ही काळजी प्रियांनो आईवडिलांनी घेणं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे. कदाचित मुलामुलींना नाही आवडणार, ते त्यांना वाईट वाटेल. आमच्या पण मुलांना वाईट वाटतं, एवढे मोठे झालेत पण त्यांना सांगावं लागतं कधी कधी, एवढी ती सेवा करायला काही गोष्टी सांगाव्या लागतात. पण आपलं काम प्रियांनो आपल्याला सोडायचं नाही, त्यांना सांगतच राहायचं आहे. ती मुलं असू द्या, मुली असू द्या, नातवंड असू द्या, नाही तर नाते असू द्या. रोज जसं प्रियांनो एक भाग नेहमी आई विचारत असते नाही का, फोनवरती, बाप नाही विचारत, फोनवरती मुलांना विचारत असते. काय असते पहिलं वाक्य? बरं आहे का, जेवलास का. आईचं नेहमी एक वाक्य असतं, हां बरं आहे का तू. मुला मुलींना नेहमी प्रश्न असतो. आणि जेवलास का, बाप नाही विचारत बरं का जेवला का नाही. उलट बाप अजून धमक्या देऊन सांगतो, तुला ते सांगितलं होतं, केलं नाही का तू काय केलं त्याचं. पण आईचं तसं नसतं, आई विचारते जेवलास का. ही काळजी प्रियांनो जशी माता घेत असते की आपला मुलगा किंवा मुलगी, नातवंड किंवा नाती खरंच शारीरिकरित्या आहेत का व्यवस्थित, तसं आध्यात्मिकरितीने सुद्धा ते व्यवस्थित आहेत का नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. रोज ते प्रियांनो जर 2 वेळा 3 वेळा जर जेवत आहेत तर त्या प्रकारे प्रियांनो आध्यात्मिक सुद्धा त्यांच्या जीवनात मिळालंय का त्यांना काही, हे सुद्धा पाहणं फार गरजेचं आहे. कारण ती परंपरा प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहे. आणि जर आपल्याला आजी लुईस आणि आई युनिके यांच्याबद्दल जर वाचायला मिळत आहे तर आपण सुद्धा आज, आपलं नाव नाही येणार पवित्र शास्त्रामध्ये, पण आपल्या मुलांच्या जीवनामध्ये प्रियांनो आपण काहीतरी परिणामकारक गोष्ट करत आहोत हे आज त्यांना नाही कळणार, हे नंतरच्या दिवसामध्ये कळणार. माझ्या जीवनामध्ये जसं मी म्हटलं प्रियांनो, कधी कधी वाटायचं काय ही प्रार्थना, रोज हीच प्रार्थना. ती मात्र चांगली मोठी मोठी प्रार्थना करायची, वडील सुद्धा कधी कधी मोठी प्रार्थना करायचे. पण आमच्यासाठी म्हटल्यावर हीच प्रार्थना. शेवटी आम्ही म्हटलं थांबव, तू नको बोलू, आम्हीच बोलतो. आम्हाला झाली पाठात ती. त्यावेळेला समजलं नाही, पण नंतरच्या काळामध्ये प्रियांनो हे समजलं की ती प्रार्थना पेरली गेली होती, ती नंतर उगवलेली आहे प्रियांनो. मला कधीच वाटलं नव्हतं की पाळकीनबाई जसं त्याला मुलांना दोन्ही खेळवत आहेत, गाणी त्यांना शिकवत आहेत, पण हीच मुलं उद्या वाद्य वाजवणारी, गाणं म्हणणारी, संदेश देणारी होतील. माझ्या डोक्यात मी कधी प्लॅनिंग केलं नव्हतं किंवा विचारही केला नव्हता माझ्या मुलांबद्दल. मी कुठलाच विचार केला नव्हता खरं तर.
पण जेव्हा मुलं दिसायला लागली, करायला लागली, त्यावेळेला वाटलं खरंच यांना फाउंडेशन चांगलं मिळालं. ज्याला आपण म्हणतो बी रोपण्यासाठी प्रियानो माती चांगली पाहिजे, भुसभुशीत पाहिजे, ती व्यवस्थित मिळाली आणि म्हणून ते खात्रीने चांगले वाढणार आहेत, झाड होणार आहेत. आज आपल्या मुलामुलींबद्दल प्रियानो थोडासा विचार करूया. बॅकग्राऊंड त्यांचं खरंच आहे का? नसेल तर वातावरण तयार करा प्रियानो घरात. अजूनही वेळ आहे प्रियानो. आजही आपल्या घरामध्ये आपल्याला गीत गाण्यासाठी, मोठ्याने प्रार्थना करण्यासाठी, वचन वाचण्यासाठी आणि सांगण्यासाठी प्रियानो मुभा आहे. अजूनही मुभा आहे. आपल्याला कोणी अडवणार नाही. शेजारचे पण कधी बोलणार नाहीत, ओ तुम्ही येशू ख्रिस्ताबद्दल काय चाललंय इकडे. दिवस येणार आहेत प्रियानो. दिवस असे येणार आहेत की लोक म्हणतील हे तुमचं बंद करा, आम्हाला त्रास होतो, नाहीतर एक तर हळू आवाजामध्ये करा, आम्हाला नको येते. ते रात्री 12:30-2 वाजेपर्यंत, पहाटे 4 वाजेपर्यंत टिंगडांग टिंगडांग वाजवत बसतील, पण आपली प्रार्थना मात्र प्रियानो त्यांना सहन होणार नाही. आज भक्कम करणं गरजेचं आहे प्रियानो. आणि प्रभूमध्ये एकदा का ते रोवले गेले, काळजी संपली प्रियानो. मी नेहमी सांगत असतो, मुलं विश्वासामध्ये आहेत, पुढचं भवितव्य त्यांना देव सांगेल काय करायचं काय नाही. जर मुलं विश्वासामध्ये नाही आहेत, प्रभूमध्ये नाही आहेत, प्रार्थनेमध्ये नाही आहेत, वचन वाचत नाहीत, तर त्यांना त्यांच्या उपजीविकेबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल सारखं सांगत राहणं प्रियानो फार गरजेचं. पण जर प्रभूमध्ये ते वाढत आहेत, देव त्यांना शहाणपण देईल. योएलच्या पुस्तकात लिहिलं ना, शेवटच्या काळामध्ये मी माझा आत्मा मुलाबाळांवर देणार आहे. त्यांना प्रियानो देवा वचनातून, स्वप्नाद्वारे, वेगवेगळ्या परिस्थितीद्वारे त्यांचा उपयोग करून प्रियानो पुढे तर वाढवणार आहे. पण कुठेतरी फाउंडेशन, गादी चांगली व्हायला पाहिजे प्रियानो. बी पेरण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी मुभा मिळायला पाहिजे, वातावरण चांगलं मिळायला पाहिजे. बऱ्याच वेळेला काही लोकांकडून प्रियानो आपण ऐकतो की आमच्या लहानपणी असं नव्हतं, आम्हाला कोणीच सांगितलं नाही, आम्हाला कोणी मार्गदर्शन केलं नाही, नाहीतर आम्ही सुद्धा कितीतरी पुढे गेलो असतो. ठीक आहे, परंतु आज काय प्रियानो आपली परिस्थिती आपल्या हातात दिलेलं आहे देवबापाने. आपली स्वतःची मुलं पण आहेत, मुली आहेत, नातवंड आहेत, काही जणांना नाती आहेत. त्यांना समजावून सांगणं प्रियानो फार गरजेचं आहे. हे ऑटोमॅटिक येणार नाही प्रियानो. आजीकडून, आईकडून आपल्याकडे येईल हे प्रियानो अपेक्षाच करू नका. त्याला प्रियानो सातत्याने ते वळण लावणं प्रियानो फार गरजेचं आहे. आणि म्हणून 3रा अध्याय जर आपण काढलं, या 2 तिमोथी 3रा अध्याय 15 वचनामध्ये काय म्हटले प्रियानो बघा. काय म्हटले तिथं? 2 तिमोथी 3रा अध्याय 15 वचन. येस, फार महत्वाचे प्रियानो. पाऊल तिमोथेला परत एकदा आठवण करून देत आहे. त्या कोणापासून शिकलास? काय काय प्रियानो? 10व्या वचनापासून नीट वाचा. तू माझे शिक्षण, पाऊल बोलत आहे बरं का आता तिमोथीला. तू म्हणजे पाऊलाने तिमोथीला शिकवलेलं आहे. तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे ही ओळखून आहेस. मला अंतुकियात, इकुन्यात व लुस्त्रात जे काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो तू ओळखून आहेस. त्या सर्वातून प्रभूने मला सोडवले. ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रम करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल आणि दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्यास फसवून व स्वतः फसवून दुष्टपणात अधिक सरसावतील. तू तर ज्या गोष्टी शिकलास
व ज्याच्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या धरून राहा. पाऊल त्याला मार्गदर्शन करत आहे. एक पाळक म्हणून प्रियांनो पावलाचं कार्य आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मला सुद्धा प्रियांनो प्रभूमध्ये मी जसं वाढत होतो त्यावेळेला वाटायचं की हा त्याचा खरोखरचा मुलगा आहे. पाऊल बाप आहे आणि तिमोथी त्याचा मुलगा आहे. पण कुठलंही रक्ताचं नातं नव्हतं प्रियांनो, फक्त ख्रिस्ताच्या रक्ताच्या नात्यामुळे प्रियांनो ते एकत्र आलेले आहेत. आणि बापासारखं प्रियांनो त्याला मार्गदर्शन पाऊल त्या ठिकाणी करत आहे. आणि त्याच्या जीवनामध्ये जे काही प्रियांनो त्याने पाहिलेलं आहे, तिमोथीने पाहिलं पाऊलाच्या जीवनात, त्याबद्दल प्रियांनो तो आठवण करून देत आहे. माझ्या जीवनामध्ये माझ्या पाळकसाहेबांनी मला जे शिकवलेलं आहे अगदी त्या गोष्टी तंतोतंत मी प्रियांनो करण्याचा प्रयत्न अजूनही करत आहे. काही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये ज्या घडल्या किंवा त्यांनी जे निर्णय घेतले, काही जे मला पटत नव्हते, ते सुद्धा प्रियांनो मी शिकलेलो आहे की नाही. पाळक म्हणून त्यांनी काय करायला पाहिजे होतं हे मी प्रियांनो शिकून घेतलेलं आहे. म्हणजे थोडक्यात त्यांच्या सान्निध्यामध्ये राहत असताना एका स्पंज सारखं जीवन प्रियांनो असलं पाहिजे. मग ते माझे पाळक साहेब म्हणा किंवा शिक्षक म्हणा बायबल सेमिनरीमध्ये, स्पंज जसा असतो प्रियांनो, तो काय करतो? स्पंज पाण्यामध्ये, पाणी कसंही असू द्या, है ना, पाणी चांगलं असू द्या वाईट असू द्या, स्पंज काय करतो? ओढून घेतो. शिकण्याचे दिवस म्हणजे स्पंज सारखे दिवस आहेत, ओढून घ्यायचं. पण आपल्या हातात आहे, दाबल्यानंतर त्याच्यातून काय काढायचं? स्पंज दाबलं तर ते जेवढं ओढलं तेच घेणार आणि तेच टाकणार. पण आपण माणसं आहोत प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील, काही वाईट गोष्टी सुद्धा शिकायला मिळतील. पण ज्यावेळेला प्रत्यक्ष आपण प्रियांनो दाबण्याचं किंवा दबावाखाली येतो त्यावेळेला आपल्या जीवनामधून चांगलं निघायला पाहिजे, वाईट ते आतच राहायला पाहिजे प्रियांनो, जरी आपल्याला तो शिकायला मिळाले. आपली मुलं प्रियांनो, आपल्या मुली, नातवंड नाती लक्ष द्यायला पाहिजे हे आपल्याकडून काय शिकत आहेत. आणि आज जे तरुण तरुणी आहेत या ठिकाणी बसलेले, त्यांनी सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की काही नकारात्मक गोष्टी कदाचित आपल्या आईवडिलांकडून आपण शिकलो किंवा आपल्या घरामध्ये तशा घडल्या, पण आपण ज्या वेळेला जीवनामध्ये पाऊल ठेवू किंवा आपण परिस्थिती आपल्यावर येईल त्यावेळेला माझ्या जीवनातून काय बाहेर येणार आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. पाऊल त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहे प्रियांनो. शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर आणि झालेला छळ, हा सुद्धा तो शिकलेला आहे. आणि मग 15 वचनामध्ये म्हणत आहे तो की त्या कोणापासून शिकला हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे. बालपणापासून ज्या व्यक्तीला बालपणापासून पवित्र शास्त्र देव कळालेला आहे तर त्यांनी प्रियांनो त्यांच्या जीवनामधून सेवा कार्य करायला हवं. हे फार मोठं विधान आहे. आणि जर ते होत नसेल काहीतरी प्रॉब्लेम आहे प्रियांनो. तुम्हाला जर बालपणापासून मिळालेला आहे ख्रिस्त, तर कुठंतरी प्रियांनो तुमच्या पुढच्या काळामध्ये तुम्ही सेवेमध्ये असणं गरजेचं आहे. आज ज्यांना प्रियांनो लहानपणी येशू ख्रिस्तच मिळाला नाही, त्यांना माहीतच नाही आहे काही, त्यांची परिस्थिती म्हणून आपण की ते शिकत आहेत बाबा, ते अजूनही शिकत आहेत, पण कधीतरी त्यांनी सुद्धा फळ द्यायला पाहिजे. त्याला आपण म्हणतो प्रियांनो जीवनातली फळं आहेत. पण जर प्रियांनो बालपणापासून जर आपल्याला शिकायला मिळत आहे आणि आपणही प्रियांनो कुठल्याही प्रकारची सेवा करत नाहीये, देयर इज अ प्रॉब्लेम.
काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. इथं तिमोथेच्या जीवनामध्ये पाऊल म्हणत आहे, मग ती कुठल्या प्रकारची सेवा? अजून प्रियानो तिमोथी पण शिकत आहे बरं का, पण नंतर आपल्याला कळलं वडील म्हणून त्याची नेमणूक करण्यात आलेली, म्हणजे पाळक म्हणून झालेला आहे तो. आणि म्हणून तो म्हणत आहे त्याला की त्या कोणापासून शिकला? हे बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे, तुला ठाऊक आहे, ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करावयास समर्थ आहे. आणि मग तो स्वरा वचनामध्ये जे आपल्याला सगळ्यांना माहिती प्रियानो, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण याकरता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त, देवाचा सेवक म्हटलंय का? सेवक म्हटलेलं नाहीये, भक्त. भक्त भक्त म्हणजे तुम्ही आणि मी सगळे येतो प्रियानो. आपण देवाच्या वचनाला एवढं प्राधान्य द्यायला पाहिजे, एवढं त्याला उचलून धरलं पाहिजे की तो म्हणत आहे की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा, तयार असावं. फक्त पाळक लोकांनीच नाही, सुवार्तिकांनीच नाही. काही लोक म्हणतील ते पाळक साहेबांचं काम आहे, पंचमंडळाचं काम आहे, मिशनऱ्यांचं काम आहे, डीएसचं काम आहे. भक्त म्हटलेले प्रियानो, भक्त म्हटल्यावरती त्याच्यामध्ये सगळेजण आपण येतो. विश्वासामध्ये प्रियानो तो वाढलेला आहे, तुला लहानपणापासून ते मिळालेलं आहे, पण अजून पुढे तुला त्या ठिकाणी फळं द्यायची आहेत, सज्ज व्हायचं आहे. आपण किती वर्ष प्रियानो सज्ज होण्यासाठी घेत आहोत? किती वर्षापासून प्रियानो सुवार्ता, वचन, रविवार, मायवार, फादर्स डे, गुड फ्रायडे, ईस्टर, ख्रिसमस, न्यू इयर, एव्हरी इयर, काय पण त्याचं आउटपुट? सज्ज होत आहेत का आपण प्रियानो? इस्रायल देशामध्ये युद्धाची परिस्थिती, छोटासा देश, दरवेळेला मी सांगतो प्रियानो, पण आज एवढ्या देशांना ते सामोरं जात आहेत. का बरं? कारण त्यांच्या देशातले प्रत्येक नागरिक हे प्रियानो, त्यांना मिलिटरीचं ट्रेनिंग दिलं जातं. 10वी सारखं वय संपलं, 10वी सारखा अभ्यास झाला, कंपल्सरी आहे त्यांना मिलिटरी ट्रेनिंग. मग ती मुलगी असू द्या, मुलगा असू द्या. म्हणजे आज तिथं ज्या आज्या आहेत त्यांच्या हातात सुद्धा जर बंदूक दिली तर ते व्यवस्थित चालून दाखवतील आणि नेम मारून दाखवतील, कारण लहानपणापासून शिकवलेलं आहे, सज्ज आहे. इस्रायल देशाला माहीत होतं त्यांच्यावरती पुढं जाऊन हल्ले होणार आहेत. वेगवेगळ्या देशांना आपल्याला युद्धाची परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे, आणि म्हणून त्यांनी टेक्नॉलॉजी तर वाढवली, पण त्यांच्या सगळ्या नागरिकांना असं कुणीच म्हणू नये. मग फक्त बंदूकच नाही, सामाजिक मिलिटरीचं ट्रेनिंग म्हटल्यावरती याच्यामध्ये सर्वांगीण प्रियानो गोष्टी शिकवल्या जातात. कोणत्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं. मग ते भूकंप असू द्या, सुनामी असू द्या, युद्ध असू द्या, दुष्काळ असू द्या, आजारपण असू द्या, काही असू द्या, ते सगळे नागरिक सज्ज आहेत प्रियानो. आज तुम्ही आणि मी इतक्या वर्षापासून देवाच्या वचनामध्ये आपण वाढत आहोत, आणि जर आपल्याकडून जर होणार नाहीये प्रियानो, अपेक्षा करू नका मुलाबाळांकडून मग काहीतरी होईल म्हणून. मला अजूनही काही लोकांचे ते वाक्य आठवतात. सिस्टरांना, ब्रदरला नाही विचारलं त्यांना की बाबा का नाही रविवारी आले? नाही, मुलं आली होती ना. वाक्य मी काय विचारलं, प्रश्न काय विचारला, रविवारी का नाही आले? ते म्हणून मुलं आली होती ना. मग ते काय हेरगिरी करायला आले होते काय? काय चाललं काय नाही बघून ये बरं का चर्चमध्ये, असं सांगायला पाठवलं होतं का तुम्ही त्यांना? अरे तुमचं स्वतःचं काय? जर तुमचं स्वतःचं जीवन त्या ठिकाणी सज्ज होत आहे तर त्या जीवनाकडे बघून तुमची मुलं सुद्धा सज्ज व्हायला सुरुवात करणार. अरे आपल्या बापाकडून आपण शिकले. मी जसं म्हटलं प्रियानो, नेहमी सांगत असतो, नगरमध्ये नवीनच आलो होतो त्यावेळेला काही म्हातारी माणसं भेटले आणि ते मला विचारायचे, का हो, एक हिडदुगीकर म्हणून मोठे प्रचारक यायचे नगरमध्ये,
ते कोण होते तुमचे? वडील होते का? म्हटलं वडील नाही, ते आजोबा होते. माझ्या आजोबांबरोबर मला प्रियानो काहीच वर्ष मिळाली. त्यावेळेला खूपच लहान होतो. मला वाटतं मी तिसरी चौथीमध्ये असेल आणि मला काहीच माहीत नव्हतं ते काय करतात. फक्त ती येशूची गोष्ट सांगतात एवढंच माहिती होतं. पण ते पाळक होते, सुवार्तिक होते, कुठं जाऊन करतात, काय करतात मला काहीच माहीत नव्हतं. इथं आल्यानंतर त्या म्हाताऱ्या लोकांकडून मला कळालं की माझे आजोबा कसे होते आणि ते कशा रीतीने प्रचार करायचे. क्लेरा ब्रूसवरती जसं प्रियानो मोठमोठ्या सभा होतात तशा त्यांच्या सभा होत होत्या त्या काळामध्ये. आणि मग मला एक एक किस्से आजोबांचे ऐकायला मिळायचे त्या जुन्या लोकांकडून. आणि मग वाटायला लागलं की खरंच बाबा देवबाप्पाने आपल्याला देखील निवडलेलं आहे. आमच्या आजोबांच्या नंतर दुसरी जी त्यांची पिढी आहे त्याच्यामधून कोणी सेवक झालं नाही. पण तिसरी पिढी जी आहे त्यातला पहिला मी होतो की प्रभूमध्ये आलो. आणि माझ्या जीवनामधून प्रियानो सेवा शिक्षण बघून माझ्याबरोबर दुसरे जे माझे चुलत बहीण भावंड आहेत ते प्रभूमध्ये आले. आणि आम्ही सगळे प्रभूमध्ये आल्यानंतर ती लाट उलटी फिरली आणि आमचे वडील चुलते हे सेवा करायला लागले. ते पाळक झाले, सेवा वचनातून प्रचार करायला लागले. आणि पुढं प्रियानो आता प्रार्थना अभिज्ञ यांच्याकडे आणि आमच्या दुसऱ्या चौथ्या पिढीकडे ते आता वळायला लागलेले. सांगायचा मुद्दा हाच आहे, काहीतरी त्यांना त्या ठिकाणी आम्हाला प्रियानो बॅकग्राऊंड मिळालं, वाढलो आम्ही. जरी माझी आई हिंदू धर्मातून आली होती पण ती ख्रिस्तामध्ये वाढली प्रियानो. लहानपणापासून तिला नाही मिळालं ते, पण ज्या वयामध्ये ते मिळालेलं आहे ते प्रियानो पुढं आम्हाला पास केलेलं आहे. पाळकीनबाईच्या आजोबांबद्दल सुद्धा मला नेहमी अभिमान वाटतो. त्यांच्याकडे दोन्ही, आज पाळकीनबाई म्हणून त्या काय आहेत, दोन्ही आजोबा, आजीकडे म्हणजे वडिलांची आणि आईची वडील दोघंही आजी आजोबा दोन्हीकडचे सेवा होते. त्यांच्या जीवनावरती परिणाम झाला पाळकीनबाईवरती की बाबा सेवा करायचं काय काम तर सेवाच करायची. बॅकग्राऊंड मिळालं त्यांना. ते साक्ष सांगतात, नेहमी सांगतात, मला तर लग्नच करायचं नव्हतं, मला नन व्हायचं होतं. पण कालांतराने प्रियानो सेवेबद्दल त्यांना माहिती मिळाली. ते म्हणाले मग करायचं लग्न तर मला पाळकाबरोबर करायचं. कम्प्युटरचं त्या काळातलं सगळ्यात मोठं नॉलेज आणि भरपूर चांगला पगार असताना प्रियानो राजीनामा देऊन लग्न केलेलं आहे. आणि मुलांना त्या ठिकाणी प्रियानो पुढं चालवत आहेत. त्या आपल्या प्रत्येकाने कुटुंबाची जबाबदारी विचारून घ्यावी. त्या आपण काय करत आहोत. मायवर असे भरपूर येतील प्रियानो, पण आपण खरंच प्रार्थनेमध्ये, प्रामाणिकपणामध्ये, भक्तीमध्ये आणि वचनामध्ये आपल्या मुलामुलींना, नातवंडांना, नातींना आपण वाढवत आहोत का? ते वाढत आहेत का? नुसतं चर्चला पाठवून प्रियानो गोष्टी होणार नाहीत, पण दर दिवशी त्यांच्याकडे लक्ष देणं, रविवारीच फक्त नाही, आठवडाभरामध्ये प्रियानो त्यांच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. संडे स्कूलच्या मुलांना जर विचारलं तुला प्रार्थना करायला कोणी शिकवली तर काय उत्तर येईल? काय उत्तर येईल? संडे स्कूल टीचरने. जोमाटे ब्रदर तुम्ही शिकवले का? जेवढे संडे स्कूल टीचर होते आपल्याकडे तुम्ही शिकवली का? क्रेडिट त्यांना नाही जाणार, ते मदत करणार आहेत. क्रेडिट कोणाला जाणार आहे? आईला जाणार आहे, बापाला जाणार आहे. वाईट केल्यानंतर लोक पण काय म्हणतात लगेच? एखाद्या मुलाने वाईट केलं तर का रे, काय म्हणतात? का रे जाईबापांनी हे शिकवलं का तुला? जग असं म्हणतं प्रियानो. पण चांगलं केल्यावरती, प्रभूमध्ये वाढल्यानंतर आपणच आईवडिलांचं नाव काढूया, तू चांगला वाढलास प्रभूमध्ये. अगदी सुंदर गोष्ट बायबलमध्ये प्रेरणा आठवते. मला पुढे जायचं नाही पण लवकरच थांबूया. बाळ होत नव्हतं, प्रार्थना केली, बाळ झालं. पण बाळ होण्याआधी तिने प्रार्थना काय केली?
तुझ्या सेवेसाठी समर्पित. काय नाव तिचं? हन्ना. मुलगा, मुलाचं नाव कोण झाला? तो शमूएल. शमूएल कोण झाला? योद्धा, शास्ता. योद्धा नाही झाला पण शास्ता झाला. योद्धा झाला पण प्रार्थनेमध्ये झाला, देवाच्या जवळ शास्ता होता प्रियानो. पण मंदिरामधला प्रियानो तो एक चांगला सेवक झाला, शमूएल बाळ. पुढे प्रियानो आपल्याला ती गोष्ट चांगली माहिती आहे. समर्पण कुणाचं होतं? त्या ठिकाणी खास करून आईचं होतं. हन्नाने निर्णय घेतला आणि हन्नाने प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेला उत्तर देवाने दिलं आणि देवाच्या उत्तराला प्रियानो तिने प्रतिसाद सुद्धा दिला. बाळ झाल्यानंतर निघून नाही गेली ती, पूर्ण केलं वचन. त्या बाळाला मंदिरामध्ये देऊन टाकलं. हे मातेचं फार मोठं प्रियानो कार्य आहे. मी मागच्या वेळेला सुद्धा एकदा म्हटलं होतं की काही मुलं मुली आमच्याबरोबर आम्ही सगळे शिकत होतो. दक्षिण भारतातल्या मुलांची नावं येशू ठेवायचे. त्यांचं नाव येसू. एक गायक पण आहे ना आपल्याकडे, येसुदास. येसुदास फेमस गायक आहे बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये, साऊथच्या चित्रपटांमध्ये. पण तो खरा ख्रिस्ती आहे, येसूचा दास. मी त्या मुलांना विचारत होतो, तुम्ही कसं काय तुमच्या स्वतःची नावं अशी ठेवली? तर ते म्हणायचे की आम्ही नाही ठेवली काय आमची नावं, आमच्या आईवडिलांनी ठेवलेली. आणि ते म्हणतात की आम्ही देवाची सेवा करावी म्हणून आमची नावच येशू ठेवलेली आहेत म्हणे. येशुदास आहे, येशूप्रभू आहे काही लोकांचं नाव. म्हणजे आईवडिलांचं समर्पण, मला सांगायचं आहे, आईवडिलांचं समर्पण देवासाठी, विश्वास, हाच प्रियानो त्यांच्या जीवनामध्ये काम करत असतो. वेळ निघून गेली असं पण कोणी म्हणू नये. वेळ अजूनही आहे प्रियानो. आणि म्हणून ज्या वेळेला आपल्याला संधी मिळत आहे, देवबापाने सांगितलेलं आहे, आपल्या मुलांवरती, आपल्या नातवंडांवरती, मंडळीवरती, आणि आपोआपच सुरुवात मी केली प्रियानो, एक केस स्टडी. त्या बाईने नाव बदललेली आहे. ती आठवतंय का नाव? 2 स्त्रियांचं पाळकीनबाईने वाचलं. पहिलं नाव काय होतं? साक्षी. आणि दुसरं बदललेली नाव आहे. पाळक नाही आहेत, स्वार्थिक नाही आहेत, पण फक्त त्यांनी एक कन्व्हेन्शन, संजीवनाची सभा भरवली. ते प्रचार नव्हते करत, त्यांनी प्रचार केलाच नाही, फक्त त्यांनी सपोर्ट केला. आज अशा लोकांची सुद्धा गरज आहे प्रियानो. गरजेचं नाही की तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी सुवार्ता सांगायला लागेल, पण त्याचं बॅकग्राऊंड तयार करणं. जे सेवक आले होते त्यांच्यासाठी प्रियानो जेवण बनवणं, मीटिंग्सच्या अरेंजमेंट करणं, हे सुद्धा एक प्रियानो सेवेचा भाग आहे. सेवा फक्त इथं नाही होत प्रियानो, पुलपिटवरती नाही होत. सेवा खाली सुद्धा होते, सेवा बाहेर सुद्धा होते प्रियानो. मला एका व्यक्तीलाच फक्त हायलाईट करायचं नाही आहे, पण पंचमंडळातली व्यक्ती पूर्वी, आजही ते आहेत, पण आपले लॅट्रिन फार वाईट होते प्रियानो, घाण होते. त्यांनी सांगितलं मला, पाळक साहेब मला खराटा आणि ॲसिड द्या, स्वच्छ करून घेऊ आपण, मी करतो. मी म्हटलं नाही नाही, आपलं काम नाही, मी सांगतो कोणाला तर. म्हणजे पंचमंडळामध्ये बसल्यावर ती वृत्ती येणं गरजेचं आहे सेवेची. सेवा म्हणजे निर्णय घेण्यामध्येच नाही आहे प्रियानो. सेवा म्हणजे फक्त हायफाय, हालेलुया अँड प्रेज द लॉर्ड नाही. सेवा दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा काय आहे. स्त्रियांना सुद्धा प्रियानो पुरुषांना मदत करणं देवबापाने सांगितलंय. स्त्रियांनी पुरुषांना मदत करणं, पण कुटुंबामध्ये प्रियानो त्या स्त्रियांना पुरुष देखील प्रियानो मदत करणं गरजेचं आहे. हे जर आपल्या मुलामुलींनी जर पाहिलं तर ते शिकणार आहेत. नाही तर प्रियानो
ती परंपरा तशीच चालू राहणार आहे आणि स्त्रियांना, मातेला ती ट्रीटमेंट तशीच दिली जाणार आहे. सो आज आपल्या समोर परत एकदा कदाचित तो शास्त्रभाग बराच वेळा आपण वाचला. आजी, आई, लुईस आणि युनिके आणि तिमोथी आणि पॉल. पण आजच्या काळामध्ये प्रियानो सेवेमध्ये उतरणाऱ्या स्त्रिया सुद्धा पाहिजे, माता सुद्धा पाहिजे. कारण तुमच्या जीवनाकडे बघून मंडळीतले तरुण, तुमची स्वतःची मुलं मुली, नातवंड नाती हे शिकायला प्रियानो तयार आहेत. आज आपली आजी काय करते, आपली आई काय करते, ती खरंच त्या सभेला जाते का नाही, रविवारी भक्तीला बसते का नाही. महिला मंडळ आहे, 2 आठवड्यापासून माझ्या डोक्यात चालू होतं पुरुष मंडळ बऱ्याच वर्षापासून बंद आहे, ते पण सुरू करावं, त्यांना पण एकत्र आणावं, त्यांची सुद्धा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज कराव्यात. हे आपली मुलं प्रियानो पाहणार आहेत आणि ते पुढे जाऊन प्रियानो करणार आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही प्रियानो. एक आदर्श आपल्या जीवनातून कुटुंबातच नाही, मंडळीमध्ये, मंडळीतच नाही, समाजामध्ये जिथं आपण राहतो तिथं सुद्धा होणार आहे. प्रभू करो तुम्हाला सर्वांना याच्यातून आशीर्वाद दो. आणि खास करून शेवटचं गीत जसं गायलं आपण प्रियानो, मगाशी जे गायलं, कोणतं गीत गायलं आपण? जैसे माता संभालती है वैसे येशू. ख्रिस्ताने आईसारखं प्रियानो. मी कालच्या दिवशी योएलच्या पुस्तकावरती अभ्यास करत होतो खरं तर, आणि मला योएलच्या पुस्तकातून आज संदेश घ्यायचा होता. पण नंतर पाहिलं की नाही, मला तो शास्त्रभाग जवळचा वाटला. आणि योएलच्या पुस्तकामधून जर बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा मातेसारखं सर्व काही परमेश्वर काळजी घेणारा दिसून येतो. त्याच्या लोकांना कधी सोडणार नाही, त्यांना कधी वाईट प्रसंग त्यांच्यावर येणार नाहीत. योएलच्या पुस्तकामध्ये देखील प्रियानो मातेसारखी प्रियानो गोष्टी दिल्या. म्हणजे देव प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्या आणि माझ्याशी बोललेला आहे. त्याने आपला प्राण जो दिलेला आहे, सर्वस्व त्यागलेला आहे, ते आईसारखंच प्रियानो केलेलं आहे. आईसुद्धा प्रियानो आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी, सांभाळण्यासाठी जेवढे कष्ट घेते, राबते, स्वार्थत्याग करते, सर्व स्वतःला न मिळता मुलामुलींसाठी बघते, ही काळजी प्रियानो परमेश्वराकडून त्यांच्यामध्ये ओतण्यात आलेली आहे. सो प्रभू करो सर्व मातांना विशेष सहाय्य करू. प्रार्थना करूया. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो या वेळेसाठी. तुझ्या कृपेत आणि दयेमध्ये वचनाचा जो काही प्रभू परमेश्वर आम्ही भाग वाचून मनन केलेला आहे, आम्ही आभार मानतो प्रभू. आभार मानत आहोत सर्व प्रभू परमेश्वर तुझ्या मार्गदर्शनासाठी. वेगवेगळ्या रीतीने प्रभू आम्हाशी तू बोललेला आहेस. आणि प्रभू यावेळेला आम्ही प्रार्थना करत आहोत, वचन तुझं आजही वाया जाणार नाही, परंतु इथून पुढच्या दिवसात फलदायी होणार आहे. ते 30 पट, 40 पट, 60 पट आणि 100 पट पीक आणणार आहे. आणि खात्रीने प्रभू आज ज्या प्रियजनांनी तुझं वचन ऐकलेलं आहे प्रभू, ते आशीर्वादित कर आणि तुझं गौरव करून घे. ये प्रभू परमेश्वरा, प्रत्येक मातेला आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत प्रभू. त्यांचे दुःख तुला सर्व ठाऊक आहेत. जरी प्रभू शारीरिक रीतीने प्रभू तू त्यांना कमकुवत बनवलं असलंस, परंतु प्रभू जे प्रेम अंतःकरणामध्ये आहे आणि ज्या परिस्थितीमध्ये, ज्या वातावरणामध्ये प्रभू ते खरोखर त्यांचं प्रभू जीवन जगत आहे, त्यामध्ये तू त्यांना धैर्य, शक्ती देणार आहे, सामर्थ्य देणार आहे. आज वेगवेगळ्या प्रभू मातांसाठी आम्ही प्रार्थना करतो. कुटुंबाचं संगोपन शारीरिक रीतीने करत असताना आध्यात्मिक रीतीने देखील प्रभू त्यांच्याद्वारे तुझी सेवा प्रभावी रीतीने होऊ दे. त्याचा परिणाम प्रभू खात्रीने त्यांच्या कुटुंबावर आणि मंडळीवर देखील होऊ दे. प्रार्थनेमध्ये प्रभू त्यांचं दुःख, त्यांची प्रभू परमेश्वर इच्छा, आकांक्षा, प्रार्थना, विनंत्या ज्या काही प्रभू परमेश्वर तुझ्याकडे ते मांडत आहेत, तू त्यांना कधीही दूर सारवरले नाहीस, परंतु प्रभू परमेश्वर जवळ घेतलेलं आहेस. आणि अंतःकरणामध्ये प्रभू परमेश्वर तुझं प्रेम प्रभू तू ओतलेलं आहे. ते कुटुंबाला,
जीवनाच्या झऱ्यासारखं प्रभू तू आशीर्वादित करत आहेस. ये प्रभू परमेश्वरा, शारीरिक वेदना तुला ठाऊक आहेत, वेगवेगळ्या रीतीने त्यांचे औषधोपचार प्रभू परमेश्वरा चालू असतील, त्याकडे देखील बापा तुझं लक्ष दे, स्पर्श कर आणि संपूर्ण रीतीने प्रभू त्यांचं दुखणं दूर कर. अधिक तुझ्या विश्वासात सेवेमध्ये ते सरसावतील यासाठी त्यांना प्रभू तू सहाय्य कर. सर्व मातांना ज्या आज या ठिकाणी आहेत, ज्या कदाचित येऊ शकल्या नाहीत, अशांवर देखील बापा तुझी विपुल कृपा दया मागत आहोत. त्यांच्याबरोबर त्यांचं प्रभू प्रार्थना करत आहोत. त्या सर्व मातांचे प्रभू परमेश्वरा जी सहचारणे म्हणजे त्यांचे पती आहेत, त्यांना देखील आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. ते दोघंही उभयता प्रभू खरोखर वेगळे नाहीत, परंतु प्रभू ते एक आहेत आणि कुटुंबाला सावरत असताना त्यांच्याही अंतःकरणामध्ये प्रभू परमेश्वरा तुझा विपुल आशीर्वादाचा वर्षाव कर. प्रार्थनेमध्ये प्रभू त्यांच्या प्रभू परमेश्वरा समवेत कुटुंबाची देखील वाढ चांगल्या रीतीने करून घे. नुसतं शारीरिक आणि बौद्धिकच नाही, तर आध्यात्मिक रीतीने देखील सर्व त्यांचे मुलं मुली आणि नातवंड नाती ही सुद्धा वाढत राहतील असं तू कर. ये प्रभू परमेश्वर, आम्ही पुन्हा एकदा हे सर्व प्रभू तुझी मंडळी तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सादर करतो. ही कुठल्या पाळकाची, अधिकाऱ्याची, संस्थेची नाही, परंतु ही तुझी मंडळी आहे आणि तू या प्रभू मंडळीची वाढ आध्यात्मिक रीतीने या शेवटच्या काळामध्ये जगत असताना प्रभू तू करून घेत आहेस, यासाठी तुझे आभार मानत येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तो ऐक बापा. आपण सर्वजण उभे राहूया प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, पवित्र मानले जाओ तुझे राज्य, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास, जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसे तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि सर्व काळ तुझेच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आणि विशेष करून ज्या माता आहेत, आजी आहेत, आई आहेत, अशा सर्वांवर सदा सर्व काळ असो.